मित्रांनो, हा प्रसंग डोळ्यासमोर आणा. एका राजाला पकडलं गेलंय. शत्रूच्या प्रचंड सैन्याने त्याला वेढलंय. समोर मृत्यू उभा आहे. शरीर रक्ताने माखलेलं आहे. अत्याचारांची परिसीमा झाली आहे. पण त्या क्षणीही त्या वाघाच्या डोळ्यामध्ये भीती नाही. कारण तो फक्त राजा नव्हता, तो धर्मासाठी जगणारा योद्धा होता. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी सत्ता मिळवली, अनेकांनी युद्ध जिंकली. पण ज्याने स्वतःचं शरीर तुकडे तुकडे होत असतानाही धर्म सोडला नाही, असा राजा पृथ्वीवर क्वचितच जन्माला येतो. ते होते छत्रपती संभाजी महाराज. 1657 पुरंदरचा किल्ला. ज्या भूमीने पराक्रमाला जन्म दिला, ज्या मातीत स्वाभिमान उगवतो, त्या महाराष्ट्राच्या इतिहासात एक तेजस्वी सूर्य उगवला. छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याच्या घरात सिंह जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी. तो केवळ शिवपुत्र नव्हता, तो स्वराज्याचा ज्वालामुखी होता. लहानपणापासूनच विलक्षण तेज, असामान्य बुद्धिमत्ता, संस्कृत, फारसी, हिंदी, मराठी अनेक भाषांवरती प्रभुत्व, शस्त्र आणि शास्त्र दोन्हींनाही हातामध्ये समान ताकदीने धारण करणारा राजपुत्र. लहान वयातच त्यांनी युद्ध पाहिलं, राजकारण समजलं आणि सर्वात महत्त्वाचं धर्म म्हणजे काय हे समजून घेतलं. छत्रपती संभाजी महाराजांना फक्त राज्य नको होतं, तर त्यांना धर्म वाचवायचा होता. कारण हिंदवी स्वराज्य ही फक्त राजकीय लढाई नव्हती, ती धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान यांना वाचवण्याची चळवळ होती. जीवनाचं खरं यश म्हणजे भगवंत आणि धर्मासाठी जगणं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः. जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतात, तेव्हा भगवंत स्वतः धर्माच्या रक्षणासाठी उभे राहतात. आणि या महाराष्ट्रामध्ये सनातन धर्माच्या रक्षणासाठी ठामपणे उभा राहिलेला वीर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज फक्त रणांगणातील योद्धा नव्हते, ते विद्वान होते. त्यांनी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिला. कल्पना करा, एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र. हा संगम फार दुर्मिळ असतो. ज्ञान आणि पराक्रम जर एकत्र आले की फार मोठा इतिहास घडतो. हळूहळू काळ बदलत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी आली छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावर. आणि समोर होता क्रूरकर्मा औरंगजेब, त्या काळातील सर्वात शक्तिशाली बादशाह. असं सैन्य, अशी सत्ता आणि असं साम्राज्य की अनेक राजे त्यांच्यासमोर झुकले होते. पण संभाजी महाराज झुकले नाहीत. 9 वर्ष सतत युद्ध, सतत संघर्ष आणि सतत आक्रमणं. पण इतिहास साक्षी आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा भगवा कधीही झुकू दिला नाही. भगवद्गीता सांगते, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपल्याला फक्त कर्तव्य करण्याचा अधिकार आहे. संभाजी महाराजांनी हे फक्त वाचलं नाही, तर त्यांना आयुष्यामध्ये आत्मसात केलं. त्यांनी कधीही परिणामांचा विचार केला नाही, कारण त्यांच्यासाठी धर्म आणि कर्तव्य हेच सर्व काही होतं. पण इतिहासातील सर्वात वेदनादायक क्षण जवळ येत होता. कपटाने त्यांना पकडलं गेलं आणि सुरू झाला अमानुष छळ. मानवतेला लाज वाटावी असा छळ झाला आणि मागणी होती एकच, धर्म सोडा. पण त्या वाघाचं उत्तर होतं, मरण स्वीकारू पण धर्म कधीही सोडणार नाही. त्यांचे डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, शरीरावर असंख्य जखमा केल्या गेल्या. पण त्यांनी भगवंत, धर्म आणि स्वराज्याशी विश्वासघात केला नाही. गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. संभाजी महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं. त्यांचं शरीर संपलं, पण त्यांचा आत्मा, त्यांचा त्याग, त्यांचा धर्माभिमान अमर झाला. शत्रूंना वाटलं की संभाजी संपले म्हणजे स्वराज्य संपलं. पण हीच शत्रूची मोठी चूक होती. कारण एका संभाजी महाराजांच्या बलिदानाने लाखो मराठ्यांच्या हृदयामध्ये ज्वाला पेटली. ही ज्वाला नंतर संपूर्ण भारतभर धगधगली. मराठ्यांचा भगवा अटकेपार गेला. स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये गेलं. संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. आज आपण स्वतंत्र आहोत, स्वाभिमानी आहोत, कारण कोणीतरी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे.
संभाजी महाराजांचं हे बलिदान म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासावरचं ऋण आहे. आणि जर हे ऋण फेडायचं असेल तर धर्माला जपलं पाहिजे, भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे, स्वतःला शक्तिशाली बनवलं पाहिजे आणि राष्ट्रासाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. फक्त सोशल मीडियावरती पोस्ट टाकून संभाजी महाराजांना अभिवादन होत नाही. संभाजी महाराज हे फक्त नाव नाही तर ती मराठी माणसाच्या रक्तात धावणारी प्रेरणा आहे. त्यांच्या आदर्शावर चालणं हेच खरं त्यांना अभिवादन आहे. त्यांनी सर्व काही दिलं, आपण काय देणार? त्यांनी धर्म वाचवला, पण आपण तो जपणार का? त्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिलं, पण सत्यासाठी आपण उभे राहणार का? संभाजी महाराजांचं बलिदान हा फक्त इतिहास नाही आहे, ती महाराष्ट्राच्या आत्म्यात पेटलेली अमर ज्वाला आहे. आणि जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्या ज्वालेचा प्रकाश कधीही विझणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद.